भाजपा विधायक आशीष देशमुख ने आज तिरंगा यात्रा रैली के आयोजन पर बोलते हुए भारतीय सेना के ऑपरेशन सिंदूर की सराहना की। उन्होंने इसे राष्ट्रभक्ति की भावना से जोड़ते हुए जनता का उत्सव बताया। वहीं संजय राउत पर उन्होंने कहा कि मीडिया उनको गंभीरता से नहीं लेती है। जानते हैं और उन्होंने आगे क्या कहा। आज भारतीय सैन्यानी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे दैदिप्यमान यश हे पाकिस्तानामध्ये जाऊन कमवलं। जो पुलवामाचा भयाड हल्ला आतंकवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या माध्यमातून आमच्या भारतवासियांवर झाला होता, त्याला चोख उत्तर त्या निमित्ताने दिलं आहे। नक्कीच या यशासाठी आणि या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे देशभक्तीचे जे स्फुल्लिंग भारताच्या 140 कोटी जनतेच्या रोमारोमामध्ये आला आहे, त्याला प्रतीत करण्यासाठी आज तिरंगा यात्रा ही प्रत्येक गावोगावी आपल्याला होताना दिसते आहे। या तिरंगा यात्रामध्ये जनसामान्य देशभक्त लोक भारतवासी हे मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना कुठंतरी दुसरे पक्ष याच्यापासून दूर जात आहेत। शेवटी तिरंगा हा प्रत्येकच भारतवासियाचा आहे, प्रत्येकच राष्ट्रीय पक्षाचा आहे। ज्याला ज्याला तिरंगाच्या प्रति देशाच्या प्रति प्रेम आहे त्यांनी या तिरंगा यात्रामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। जे याच्यापासून दूर राहतील त्यांच्यावर नक्कीच आक्षेप भारतवासी घेतल्याशिवाय राहणार। बघा, फ्रस्ट्रेशन हे त्या निमित्ताने उभाटामध्ये विशेष करून संजय राऊतांना दिसतं आणि संजय राऊतांना मुळात पगार हा जो मिळतो तो सकाळी 9 वाजता प्रचार माध्यमांमध्ये येऊन काहीतरी नवीन बरगळायचं, ज्याच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं नाव थोडंसं का होईना मीडियानी आणि वर्तमानपत्रांनी दाखवलं पाहिजे। या पलीकडे महाराष्ट्रातली जनता संजय राऊतांना सिरियसली घेत नाही आणि म्हणून त्याबद्दल मी अधिक जास्तीचं काही बोलणार नाही।